मोक्षदा एकादशीच्या आपण सर्वांना शुभेच्छा. तर एकादशी तर 15 दिवसातून एकदा येतातच, ती नक्की धरावी. आपण धरल्याने आपल्या लेकरांना सुख समृद्धी, घरात सगळं आनंद राहतो. ही तरी एकादशी खूप महत्त्वाची आहे. त्या दिवशी गीता जयंती पण येत आहे आणि एकादशीला 2 नावे आहेत. तर मौनी एकादशी पण आहे, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, सगळा योग एकदाच आलेला आहे. तर मी मंजुळा कशा तोडायले माझ्या घरच्या अंगणामधल्या, हे फक्त पांडुरंगासाठी आणि रुक्मिणीसाठीच आहेत मंजुळा माझ्या. तर हे एवढी झाडं आहेत, 7-8 झाडं, आणि छोटे छोटे रोपटे पण लावलेत. पण मी कातर न लावता, फक्त न लावता हाताने फक्त तोडत आहे. आणि मंजुळा पण भरपूर येतात अशा तोडल्याने. कोळ्या मंजुळा भरपूर छान आल्या होत्या, एवढ्या चांगल्या. तर मी हे एवढ्या मंजुळा तोडलेल्या आहेत. टोपलंभर मंजुळ्यामध्ये 2 माळा होतात नक्कीच, आणि घनदाट एकदम छान वाटतात माळा ह्या पांडुरंगाला आणि रुक्मिणीला. आणि हे दुपारीचं झाड पण आहे इथे, आणि इथं पण तुळशीच्या आहेत मंजुळा, इथं पण तोडून घ्यायले. हे तुळस कृष्ण तुळस आहे, काळी असते ती, आणि ही दुसरी राम तुळस आहे ही सगळी. तर ही पण तुळस, सगळ्याच तुळशी शुभच आहेत, पण कृष्ण तुळशीचा जास्त मान असते. आणि त्याचं काही पण काढा वगैरे करून प्यायला छान असतात त्या. हे अशा असतात मंजुळा, फुलं बारीक बारीक असतात त्याच्यामध्ये, चांगले सुंदर, आणि ताज्या एकदम माळा एकदम छान दिसतात तुळशीच्या. तर हे मंजुळा एवढ्या आहेत, मी टोपल्यात एवढ्या तोडल्यात. तर टोपलं भरून मंजुळा निघल्या होत्या चांगल्या. एकदाच 15 दिवसाला भरपूर निघतात, नक्कीच निघतात पांडुरंगासाठी. आणि मी एकादशीला मंजुळाच्या माळा टाकते पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन. आमच्या जवळच आहे इथं मंदिर, तर मी माळा टाकते करून. आणि सर्व बायका विचारतात की तू मंजुळा कुठून आणतेस? मी म्हणलं माझ्या अंगणामध्येच मी पांडुरंगासाठी तुळस लावलेली आहे, आणि ह्या तुळशी वाळल्यावर मी ह्याच्या माळा पण करून घेणार आहे गळ्यात घालायला. आम्ही दोघं नवरा बायको माळकरीच आहोत. माझे मिस्टर अगोदर नव्हते, आता माळकरी झालेत, आणि मी तर लहानपणापासूनच माळकरी आहे. आणि मंजुळा तोडताना मला इतका आनंद होतो ना, ह्या मंजुळाच्या एवढ्या कोळ्या मंजुळा, आणि त्याला फुलं पण होती बारीक बारीक छान एकदम. मी दाखवलेत एकदम क्लिअरमध्ये फुलं कशी आहेत ते. आणि आजूबाजूने तर दुसरी फुलाची झाडं आहेतच, आवळ्याचं, आंब्याचं झाड आहे, खूप झाडं होते माझ्या घरी. मोक्षदा एकादशीच्या, गीता जयंतीच्या आपण सर्वांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी.